आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सामन्याला ते सुरुवात आणि सुरुवात होत असताना मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आहे. आता नो चेंडू सुद्धा इकडे आहे, तिकडे थर्ड अंपायरला रेफर केलं, तिकडे डायरेक्ट हिट झालाय. सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत पाटील नेटवर्कवर. आमच्या मुख्य स्क्रीनवर खेळकार काय घडलं होतं. 3 गोष्टी झाल्यात एका चेंडू मागे. पहिला आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सरांनी नो चेंडू, त्यानंतर डायरेक्ट हिट आणि दुसऱ्या ऑफिशियल पंचांनी आमच्या थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. या सर्व गोष्टी आता पाहिले जाणार आहेत की डायरेक्ट हिट काम फिट झालंय की नाहीये. प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर, कृपा साऱ्यांवर, जे केसीसीच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. थँक्यू. मंचावरील उपस्थित मान्यवर सन्माननीय वसईविरार बक्षनाराम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल महेंद्रजी पाटील साहेब यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल ऋषिदादांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. पहा आता विकेट आली गेली आणि बॉल सुद्धा काउंट झाला गेलाय. बऱ्याच गोष्टी घडल्यात. धन्यवाद ऋषिदादा देसाई, आपलं मनापासून आभार. आपण कमिटीच्या विनंतीस मान देऊन मंचावरती आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये 2 पराभूत संघांमध्ये आहे, त्यामुळे डू ऑर डाय मॅच आहे. बघूयात या डू ऑर डाय मॅच मध्ये हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय. सन्मान दिलाय चंडू सिंगसाठी. पहा डायरेक्ट हिट झालं होतं, काम फिट आणि मोठा विकेट म्हटलं तर काही हरकत नाही. जयेश बनसोडेला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. आता इकडून धावसंघ धावपळकावरती 5 धावा धावपळकावरती 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन टॅप केलं होतं, कट केलं होतं, चेंडूला पाठवलं होतं पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपळकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हलक्या हाताने कट केलं, चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा सुरुवात चांगली. इकडून दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता पाहूया 9 धावांचा पाठलाग होणार आहे की बचाव होणार आहे. 9 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले या चॅलेंजिंग ओव्हरच्या षटक्यामध्ये, जिकडे हितेश
सज्ज होतोय ऋतिक पागी बाबू समोर. ऑन साइडला बराच फटका हवेत. आता एक गेलं तर दुसऱ्याला सुद्धा जावं लागलं. अजून एका विकेटचं बटन गॉन. हवाने डीजे हर्षद एका गोष्टीचा उल्लेख का करायचा वाटतं पहा. डीजे मयूर जो डोंगर पडला 4 स्पर्धा केल्यात. त्या 4 स्पर्धेमध्ये त्याला सुद्धा सांगू आठवलं नाहीये. आता तुला कुठून आठवलं. हलक्या हातानं सन्मान दिलाय चेंडूला सिंगल साठी. पहा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. विजय साबण. अडचणी वाढल्यात. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला. चिवताने माऊली फुलपाडा संघ चॅलेंजिंग षटक ऑन आहे. नशलेला हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यात सन्मान देण्याचा प्रयत्न वेगाने आलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने. परंतु बॅकअप तिकडे चांगला होता. बॅकअप साठी ऑलरेडी 2 खेळाडू आले होते आणि तिकडून बॅकअप चांगला दिला गेला. पुन्हा एकदा सज्ज होतोय हितेश. फटका एक्झिक्यूट केला गेला. फेकी झाले वेगाने परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगाने होती. पहा एक धाव किती पण चॅलेंजिंग षटकामध्ये आता काय घडणार आहे. 5 मध्ये फक्त 4 आली आहेत. आता एकामध्ये 5 बनवायचे आहेत. कदाचित ते होणार आहेत की नाही होणार आहे कळायला मार्ग नाहीये. परंतु 10 धावा धावपल करतेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हितेश आकाश समोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 110 समोर खेळण्याचा प्रयत्न. समोर डाऊन द ग्राउंड. फटका बराच वरून. अजून एका विकेटचं बटन गॉन. आता चॅलेंजिंग षटक जे झालंय ते ऑलरेडी हितेच्या नावावर झालं. त्यामधून 2 रनचा मायनस म्हणजे 8 धावा धावपल करते. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. पहा 3रं षटक मार्गाचं. पहा अडचणी वाढल्यात. नवीन बॅटर शिवम मैदानाच्या दिशेने दाखल. जवळपास 3रा गडी बाद झालाय. 1 हलक्यातनं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा 9 धावा धावपल करतेत आणि अशवलेला 3रं षटक मार्गस्थ. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा अडचणी इतक्या वाढल्यात नाही. एखाद्या चौकाराची गरज आहे. विकेट जात आहेत, सिंगल येत आहेत, परत चौकार नाही आहेत. सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत जीवताने माऊली फुलपाडा संघासाठी झाली गेली. परंतु काय जबरदस्त दबदबा पहिल्या षटकांपासून जो पहिल्या चेंडूपासून जो बनवला गेलाय तो कायम सुरू आहे. आई इकडे नारंगी संघाचा थोडीशी पाठीमागे चुकी झाली त्यामुळे वाईटच्या रूपाने धावसंख्या धावपळकावरती येते. 10 धावा धावपळकावरती आहेत. पहा इतक्याशा धावा पुरेशा नाहीयेत. ही निर्णायक मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पराभूत होऊन समोरासमोर आल्यात आणि अशवलेला या मॅच मध्ये एफर्ट्स देणं गरजेचं आहे. समोर ठेवण्याचा प्रयत्न वेगाने आलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकेच वेगाने झाले. 1 रन कंप्लीट. 1-1 असं धावपलक आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जाते. 5 सिंगल चौकार नाहीत परंतु सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. आता स्ट्राईक रोटेट होत असताना किमान कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे जीवताने माऊली फुलपाडा संघाचा. पुन्हा एकदा फटक्याला ड्राईव्ह केला. चेंडूला फेकी झाली गेले सिंगल साठी. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. 1-3 13 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय.
ऑन साइडला समोर येस या चौकाराची गरज होती. डाऊन द ग्राउंड चेंडू सी मार्ग पार चौकार 4 धावा. समोर डाऊन द ग्राउंड वेट केलं होतं आणि वेट करत असताना शुभमच्या बॅट मधून कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं ज्या अडचणीमध्ये होता त्या अडचणीमध्ये येत असताना तो चौकार अतिशय महत्वाचा आला गेला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 1-7 17 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ शौलेला रणजितदादा पाटील नवीन गोलंदाजी मार्क वर येतोय. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान कितीपर्यंत 25 26 27 कुठे बघतोय जीवदानी माऊली फुलपाडा संघ आई एकविरा नारंगी या संघासमोर टार्गेट सेट करण्यासाठी ऑल सेट. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ जिकडे रणजितदादा पाटील सज्ज होतोय. विजय सावंत ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा मला थोडक्यात हुकलं गेलं बॅनर. आता अशा वेळेला चेंडू नक्की कदाचित कुठे जातात कळायला मार्ग नाही. सिंगल आली गेले पहिल्या चेंडूवर 1 नेट 18 धावा धावफलकर. शुभमवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटक चेंडूवर जो काही फटका एक्झिक्यूट केला होता आता इकडे येणारे 5 चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅप केलं गेलं चेंडूला ड्राईव्ह केले टॅपच्या साहाय्याने पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 चौकारानंतर स्ट्राईक रोटेट झाली गेले. आता इकडून पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्या गेल्यात. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधील जिकडे पुन्हा एकदा सज्ज होतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं बदल. विजय साबन बॅक टू द पवेलियन गॉन. गाऊन एक माऊल्या थँक्यू निलेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. 1-9 19 धावा धावफलकर. लास्ट 3 बॉल इन द फर्स्ट इनिंग. समोर ठेवण्याचा प्रयत्न वेगाने आला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने झाली. 20 धावा धावफलकावरती आहेत. इकडून 24-25. आता 24-25 जर काही झाल्या तर या धावांचा पाठलाग करत असताना काय प्लॅन करावा, या धावांचा बचाव करत असताना कुठला माइंडसेटने गेम करावा, या सर्व गोष्टींचा तर विचार या दोन्ही संघाला करावा लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ हो हो वॉट अ फील्ड. आता बॅकअप डायरेक्टली खेळाडूच्या हातात गेलाय. चेंडू ऑलमोस्ट बाउंड्रीच्या बाहेर जात होता आणि बाहेर जाता जाता चेंडूला आतमध्ये आणलं गेलंय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पाटील नेटवर्कवर आमच्या मुख्य स्क्रीनवर हा फटका एक्झिक्यूट केला होता. हो 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 काय जबरदस्त फिल्डिंग आहे. एका हाताने चेंडूला अडवलं गेलं होतं आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात. 21 रन. लास्ट 2 बॉल रिमेनिंग आफ्टर फर्स्ट इनिंग. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला होता सिंगल साठी. इकडून आता 22 झाल्यात आणि 23 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय जीवदानी माऊली फुलपाडा संघाने आई एकविरा नारंगी संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीजे हर्षदला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
आपका स्वागत है ओम साई टीवीएस वसई ईस्ट वालीव रोड मैरिड होटल के सामने स्थित ऑथराइज्ड टीवीएस सर्विस सेंटर में, जहां आपकी टीवीएस बाइक और स्कूटी को आपका स्वागत है ओम साई टीवीएस वसई ईस्ट वालीव रोड मैरिड होटल के सामने स्थित ऑथराइज्ड टीवीएस सर्विस सेंटर में, जहां आपकी टीवीएस बाइक और स्कूटी को मिलेगा बेहतरीन सर्विसिंग। हमारे एक्सपर्ट सर्विस एडवाइजर आपकी बाइक या स्कूटी का पूरा चेक करते हैं और आपकी जरूरतों को समझते हैं। इसके बाद आपकी गाड़ी के लिए एक डिटेल जॉब कार्ड टीवीएस के ऑथराइज्ड ऐप पर तैयार किया जाता है, ताकि हर जरूरी प्रेक्षकांसाठी ते स्टँड बनवले गेले आहेत। काय जबरदस्त आयोजन आहे स्पर्धेचं। तिकडे एक मोठी स्पर्धा या अर्नाळा नगरीमध्ये जुना कोलीवाडा गावामध्ये एक जे आपल्या भेटीला आली गेले। ओ पहिल्या चेंडूवर काय घडलं गेलं, बरंच काय घडलं होतं। फेकी करण्याच्या नादामध्ये कदाचित चेंडू बाउंड्रीच्या बाहेर नाही गेला हे निश्चित होतं, नाहीतर अर्जुन अडचणी वाढल्या असत्या। पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले। 23 धावांचा पाठलाग की बचाव येणारी कालवेळ सांगणार आहे। ऋतिक पागी बाबू च्या हातामध्ये चेंडू आहे नसवलेला, स्ट्राईक एंडला अक्षय कट केल्या गेल्या चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी। पहा पहिल्या इनिंग मध्ये जो प्रयत्न बॉलिंग करत असताना जो कायम सुरू होता, तो प्रयत्न इकडे जीवदानी माऊली संघाला करावा लागणार आहे, तरच काय या धावांचा पाठलाग होईल। इकडे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, स्ट्राईकला रोटेट करावं लागणार आहे आणि संयमाची खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे, जेणेकरून धावांचा पाठलाग त्या पद्धतीने होणार आहे। 2 मध्ये 2 ही सुरुवात आहे। अरे ते पागी बाबू पुन्हा सज्ज होतोय, फुल टॉस। ओ चेंडू अडवला गेला, पण चेंडू कुठे आहे, फेकी चालली गेले। ओ आता काय, येस फिंगर गॉन अप, त्वरित लगेच स्टंपरला रेफर केलं गेलंय आणि आता पाटी नेटवर्कची टीम यावर कार्यरत मुन्ना जयस्वाल बिझी असणार आहेत। हे खरेखर चेंडू होता कुठे सर्व गोष्टी आता पाहणार आहोत। माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा। रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती हो बारा। बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या, बारोंडा 11 संघ हा मैदानी खेळतोय घरच्या। फुलपड प्रीमियर लीग ची साऱ्या थँक्यू चर्चा होणार, चर्चा का नाही होणार। विकेट आली गेले, ब्रेक थ्रू आला गेलाय। पहा कशा प्रकारे फेकी केली होती। आता या धावांचा पाठलाग करत असताना यो प्रयत्न करावा लागणार आहे आणि प्रयत्न करत असताना एखाद्या विकेट आले ही सर्वात जमेची बाजू आहे। येणाऱ्या 3 चेंडू मध्ये सुरुवात चांगली केली, पहा फेकी करत असताना त्वरित लावली गेली होती आणि बाद व्हावं लागलं होतं। हरीशला मात्र मैदान सोडावं लागलं होतं। पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा, ओ आता मात्र उशीर झाला, आता मात्र उशीर झाला। रंजन दादा पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात। ऋतिक पागे 23 पुन्हा एकदा सिंगलसाठी 4 धावा धावपळ करतेत। 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। शेवटचं आणि अंतिम षटक शेवटचं आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील। ऋतिक पागे बाबू पुन्हा एकदा सज्ज होतोय। कट केलं होतं, पाठीमागे जाऊन बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं सिंगलसाठी। पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा धावपळकावर 23चा पाठलाग की बचाव येणारे कालवे सांगणार आहे। तुर्तास घेऊन जातोय, या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया। जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा, जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा। आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान।
लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे वनमॅन लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे वनमॅन लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे वनमॅन थँक्यू चॅलेंजिंग ओव्हर. आता या षटकामध्ये 9 धावांचं टार्गेट सेट केलंय. जर काय 9 धावा नाही झाल्या धावफलकातून 2 रन्सचा मायनस होणार आणि जर झाल्या तर 2 धावा प्लस होणार आहे. ऑल सेट. जयेश बनसोडे चॅलेंजिंग ओव्हरच्या षटकामध्ये आला गेलाय आणि यशवलेला स्ट्राईक एंडला रणजितदादा पाटील आहे. 18-18 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. पहिला बॉल टॅप केलाय. टॅप. ओ असंच काय घडलं. ओ इकडे काय घडलंय. आता ही कोणाची चुकी. याची काय गरजच काय होती. पण आता हातामध्ये चेंडू येत असताना डॉट बॉल आलाय. याची गरजच काय आहे. ओव्हर थ्रूच्या रूपाने पहा कशा प्रकारे ओव्हर थ्रो होता. एका टप्प्या अगोदर विकेटच्या अगोदर पडला होता आणि जयेश बनसोडेच्या हातामध्ये न येता चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. आता किती धावा आहेत. 4. आता 17 मध्ये 14 वर इक्वेशन राहिले. पहा एका चेंडूमध्ये 1 धाव्यांची गरज होती. ज्या वेळेला स्ट्राईक एंडला कोण होता. जयेश बनसोडे. सेम चेंडू होता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे सुद्धा तोच प्रयत्न केला होता परंतु फेकी चूक होती आणि ती फेकी अचूक होत असताना ते तब्बल 4 धावा अतिरिक्त धावांच्या रूपामध्ये आले गेलेत. आता चौकार आला गेलाय. ओ ये कोणसा क्रिकेट आहे. ये कोणसा स्टाईल आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बऱ्याच स्पर्धेनंतर मैदानामध्ये उतरल्यात आणि मला काहीतरी वेगळं करायचंय या उद्देशाने तो प्रयत्न केला गेला होता रणजितदादा पाटील यांच्याकडून. ओ पुन्हा तोच प्रयत्न. आता काय ऋतिक पागी बाबूला नक्की करायला मार्ग नाही. चेंडू हातामध्ये ठेवू की फेकू. आता फेकी करत असताना सुद्धा दडपण वाढल्यात. पुन्हा चेंडू सिंगलसाठी येतोय. पहा अडचणी वाढल्यात. अडचणी एखाद्या ओव्हर थ्रोच्या रूपाने वाढल्यात आणि 15-12 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. जमेची बाजू काय. विकेट गेल्यानंतर दबाव नाही घेतला. सिंगल कायम सुरू होत्या. त्यामधून अतिरिक्त धाबा सुद्धा हल्ल्या गेल्या होत्या. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये अटॅकिंग फिल्डिंग पहिल्या मॅच पासून नाही पहिली परंतु आता पाहायला मिळते. तसं कारण आहे आपल्या मुख्य स्क्रीनवरती इक्वेशन 15-12 हे इक्वेशन बनलं गेलं. त्यासाठी ते चॅलेंजिंग ओव्हर मध्ये अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला गेला. ट्राय केले चेंडूला. फेकी झाली गेले. आता काय फेकीला आले उत्तर यावेळी नाही. यावेळी मात्र मैदान सोडावं लागेल. गॉन. थँक्यू. या चुका शेवटी दिसत आहेत आणि शेवटी दिसत असताना ती धाव गरजेची होती का हा सुद्धा प्रश्न असणार आहे. हितेश नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पुन्हा अटॅकिंग फिल्डिंग. पहा चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे आणि आता चॅलेंजिंग ओव्हर मध्ये ती धावा आल्यात 6 आल्यात. 4 मध्ये 6 आल्यात. आता 2 मध्ये 3 बनवायचे. जर काय 2 मध्ये 3 नाही झाल्या तर 2 धावा मायनस आणि जर काय झाल्या तर 2 धावा प्लस असणार आहे. 14 मध्ये 12 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. नशवलेला जयेश बनसोडेच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंडला अक्षय पाटील. ओ कुठे लेग स्टंपच्या बाहेर. आता एक चेंडूला विकेट येते. एक चेंडूला सिंगल येते. एक चेंडू निर्धाव येतोय. दुसरा चेंडूवर विकेट येते. तिसऱ्या चेंडूवर वाईट येतोय. इतकं घडलंय. आता इतकं घडत असताना चर्चा अजून होणार. पुन्हा अटॅकिंग फिल्डिंग साठी एक खेळाडू पुढे बोलवलाय. ओ काय जबरदस्त चेंडू आहे. काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडस कट केलं होतं. वळण घेतलं होतं आणि थोडासा बाउन्स सुद्धा झाला होता. त्यामुळे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केला गेलाय चेंडूला. पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. हा आता काय
षटक संपलं गेलंय, परंतु 8च धावा आल्या. 8 धावा असल्या कारणाने एका धाब्यासाठी 2 धावा मायनस. एका धाब्यासाठी 2 धावा मायनस. पहा, पॉवर प्ले मध्ये जितकी मजा नाही ना तिथे चॅलेंजिंग ओव्हर मध्ये मजा येते. पहिल्या मॅच पासून घडतंय, मजा येणार आहे मॅच मध्ये. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. टाक्यो 12 एक विषयाला मॅच आणून थांबले गेले. शौल्याला निखिलच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा आता मॅच मध्ये मजा कशा प्रकारे येणार आहे. 2 बॅटर बाद झाल्यात. हितेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉल टू बॉलच्या समीकरणाला मॅच आणून थांबले गेले. इकडून आता कुठपर्यंत बघणार आहेत. पुन्हा समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. विकेटवर चेंडूला ठेवलं होतं आणि सिंगल आली गेली. पहा आता एका धावेने 2 धावा वाचल्यात. आता या 2 धावा कुठपर्यंत नेणार आहेत. जीवदानी माऊली फुलपाडा संघाला येणारे कालवेल सांगणार आहे. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगल साठी. आता 9 मध्ये 9, पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. 5 दोन्ही संघावर दडपण आहे. इकडून येणारा एखादा डॉट बॉल समोर प्रेशर बनवणार, इकडून येणारा एखादा अतिरिक्त धाव चौकार इकडे समोर प्रेशर बनवणार आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगल साठी. प्रयत्न सुरू आहे. पहिल्या चेंडू पासून ते 4था चेंडू पर्यंत जो प्रयत्न कायम सुरू आहे सिंगलचा. 8 मध्ये 8 या इक्वेशनला आता मॅच आली गेले. निखिल पुन्हा एकदा अक्षय समोर ऑन साइडला गॅप मधून वेट वॉच भरपूर वेल आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार 4 धावा. थँक्यू. सुरुवात कुठून झाली होती. ओव्हरथ्रोच्या रूपाने. ओव्हरथ्रोच्या रूपाने धावांना सुरुवात झाली. तिकडून जो काही धावांचा वेग लागला होता तो कायम सुरू होता आणि तो सुरू होत असताना त्या अडचणी वाढत गेल्या होत्या जीवदानी माऊली फुलपाडा संघाच्या. मंथन रिसॉर्टचे ऑनर जतीन तांडेल आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं सरचे स्वागत आहे JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. पहा आता आउट आहे की नाही आमच्या ऑफिशियल पंच. येस आउट. फिंगर गॉन अप. आता बाद व्हावा लागलाय आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये इक्वेशन बनलंय 6 मध्ये 4 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीझेल आणि त्यानंतर बोलूया. पाणी पड माझे गंगे तुला गौता. टाक्यू डीजे 6 मध्ये 4. आता 6 मध्ये 4 येत असताना जो काय चौकार आलाय त्या अगोदर चौकार त्यानंतर विकेट सर्व काही खेळ बदलला. अटॅक अँड फिल्डिंग लावली गेली. अटॅकिंग फिल्डिंग मध्ये किती खेळाडू आहेत. 1 2 3 4 जवळपास 4 खेळाडू आहेत. आता या 4 खेळाडू मधून आकाशचा प्रयत्न कसा असणार आहे. मंथन रिसोर्टचे ऑनर जतीन तांडेल आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. पहिला बॉल जिकडे आकाश सज्ज होतोय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न वेगाने आला गेला. वेगाने बेकी सुद्धा झाले. ओ भरपूर उशीर गेला. आता भरपूर उशीर जात असताना रनिंग बिटवीन द विकेट वेगाने झाली होती. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले. 2 खेळाडू चर्चा करत. एकूण एखादा डॉट बॉल
थोडस कमबॅक साठी एखादा डॉट बॉलची गरज आहे. इक्वेशन जवळच आहे. या इक्वेशनला भेदत असताना अटॅकिंग फिल्डिंग मध्ये जवळपास 4 खेळाडू आहेत. आता 5वा सुद्धा 38 सर्कल मध्ये जवळपास आला गेलाय. आता अशा वेळेला एखादा डॉट बॉलची गरज आहे. 5 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. यश नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 5 मध्ये 3 अटॅक अँड फिल्डिंग लावले. आकाश पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे केला गेला. फेकी झाली वेगाने. ओ ढूंढो रे साजना. आता साजना हातामध्ये आली होती परंतु आकाशने भरपूर वेळ घेतला ते साजनाला पकडण्यासाठी. पहा टेन्शन वाढलंय. दुखी वाढले. डोकेदुखी वाढण्याचं एकच काम आहे ते ओव्हर थ्रू आणि ते चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हरने पहिल्या मॅच पासून आतापर्यंत सर्व काही केलं बदललाय. खरोखरच मानावं लागेल जेकेसीसी संघाला. ओ पुन्हा आता मात्र नाही. आता मात्र विकेट आली गेले. येस कडी बात गॉन. टाक्यू मॅच मध्ये कोण पुढे अजूनही कळायला मार्ग नाहीये. एका चेंडू मध्ये जात आहेत जीवदानी मौली फुलपाडा संघ. एका चेंडू मध्ये जात आहेत नारिंगी संघ पुढे. आता नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 3 मध्ये 2. काय जबरदस्त मॅच आहे. लुझर संघादरम्यान मॅच आणि लुझरची मॅच बचाव करत असताना 23 धावांचा पाठलाग करत असताना इथपर्यंत आले. कोणी विचार सुद्धा केला नसेल इथपर्यंत मॅच येईल. चला टायमर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. टायमर ऑन आहे. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईक हँडला. यश 3 मध्ये 2. आकाशचा चेंडू. ओ कुठे खेळायचा तो कुठे खेळायचा पण रनिंग बिटवीन द विकेट वेगवान. आता रनिंग बिटवीन द विकेट इतक्या वेगाने होती की चेंडू बॅटला सुद्धा स्पर्श झाला नव्हता. चेंडू पायावर येत असताना ते वेगाने आले गेले. 2 मध्ये 1. आता किती खेळाडू येतील. आता मला वाटतं सर्व खेळाडू पुढे येणार आहेत. जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 एक नवीन नियमानुसार जी स्पर्धा आपल्या 3ऱ्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आले आणि तो नवीन नियम काय आहे. चॅलेंजिंग ओव्हर तो नवीन नियम आहे आणि त्या नवीन नियमने पहिल्या मॅच पर्यंत आतापर्यंत सर्व काही खेळ बदलला गेलाय. एका धावे मुले 2 धावांची 2 धावा मायनस होणं आणि एका धावे मुले 2 धावा प्लस होणं असं बरेच आजच्या दिवसामध्ये घडलं गेले. आता अटॅक अँड फिल्डिंग लावली गेली. एखादा डॉट बॉल काय इकडून डॉट बॉल की मॅच फिनिश. आकाशच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 मध्ये 1. ओ इकडे काय फेकी झाले गेले कुठे आहे उत्तर. ओ तडप्पा रेफर केले गेलंय. असे मॅचेस होता आता विचार सर्वांना करावा लागणार आहे. आता डिसिजन तडप्पाला पेंडिंग आहे. पाटील नेटवर्कवर सर्वांच्या नजरा. मुन्ना जयस्वालवर सर्वांच्या नजरा. सतीश डोके साहेब आपणास विनंती की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या जेकेसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2025 मध्ये. सुस्वागतम. ओ येस पंचांचं वोट हवेत म्हणजे फलंदाज बाद.
या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 23 धावांचा पाठलाग करत असताना आकाश समोर यश. ऑल सेट, सर्व काही रेडी. एका चेंडू मध्ये एका धाब्याची गरज. ओ मॅच फिनिश. समोर खेळण्याचा प्रयत्न केरकर आई एकूण नारंगी संघ विजय होते. पराभवाच्या छायेचा जेवताना माऊली फुलपाडा संघ. परंतु वॉट मॅच, काय जबरदस्त मॅच आहे. चला टॉस साठी या. थँक्यू थँक्यू. चला टॉस साठी या. गुरुदत्त मुनेलपाडा आणि त्यानंतर आई एकूण नारंगी. दोन्ही कॅप्टन पहिले टॉस साठी या. चला पहिले दोन्ही कॅप्टन या, लगेचच या. आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर मॅचच्या दिशेने बोलतोय आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कडे सुद्धा आपण पडणार आहोत.